एकदा सज्ज होतोय। माननीय स्वप्नील भोणे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी सरांना विनंती करतो की प्लीज या ठिकाणी स्टेजवर स्थानापन्न व्हावं। धन्यवाद स्वप्नील सर। ओव्हर टू मृदू कौस्तुभ। कव्हर ड्राईव्ह गेलाय चेंडू 1 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये। 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावपलकावर पहिलं षटक मार्गस्थ आहे। खूप महत्वाचा सामना। एका बाजूला निर्मल सीसी संघ तर दुसऱ्या ठिकाणी आहे JKCC अर्नाळा संघ। अजित सुर्वे पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय। तोपर्यंत सिंगल रन धावसंख्या 1 ने पूर्ण होते। पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 धावा धावपलकावर पॉवर प्ले षटक ऑन आहे। पुन्हा एकदा अजित सुर्वे सज्ज होते। 3 चेंडू 3 धावा धावपलकावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कव्हर ड्राईव्ह होता परंतु बॅनरला टच होता राहिला। चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी। 4 धावा धावपलकावरती आहे। 4 चेंडूचा खेळ झालाय। पहिलं षटक मार्गस्थ आहे। पुन्हा एकदा सज्ज होतोय। बॅकफुटर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलंय। चेंडू गेलाय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी। पहिल्या 5 चेंडू मध्ये 5 धावा धावपलकावर। येस 1 टू गो। ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला। थँक्यू कसं थांबले। तर्पण पाटील इथे उपस्थित झालेले आहेत। समालोचक तर्पण पाटील, मी विनंती करेल तर्पण पाटील आपण मंचावरती यायचंय। तर्पण पाटील आपणास विनंती आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय। आणि या इनिंग नंतर त्यांचा आवाज सुद्धा आपण इथे ऐकणार आहात। तुर्तास घेऊन जातोय कौस्तुभकडे। थँक्यू सर। तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावरती आहेत। अरे बाज नवीन गोलंदाजी मार्कवर बघा। पॉवर प्लेचं षटक होतं, अतिशय चांगली आतापर्यंत गोलंदाजी हाताळली गेली। बघूया इकडून रणनीती कशा प्रकारे असणार आहे। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही चेंडूवर। चेंडू अडवला 4 होता पाटील। चेंडूला फील्ड करतोय, येतोय डॉट बॉल। निर्धाव चेंडू आला गेलाय। 6 धावा धावपलकावरती आहेत। पहिला चेंडू निर्धाव येतोय। अरे बाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। सुरेख चेंडू पायावर आदळलाय। चेंडू आमचे पंच आमच्या दिशेने बोलतात। येस पायावर चेंडू आदळलाय। तोपर्यंत सिंगल रन। माहोल बनला गेलाय। माहोल का बनला गेलाय? कारण मानाचा वर्ल्ड कप आहे विरारचा। सायबा प्रीमियर लीग आपल्या भेटीला आले। लेग स्टंपच्या बाहेर अजित निकम सर आमच्या दिशेने नाही आहे। येस बोलतायत। 1 मिनिट थांबवतोय। बाईच रन आहे का? वाईड आहे। येस धावसंख्या 1 ने पूर्ण होते। 8 धावा धावपलकावर 2 चेंडूचा खेळ झालाय। मोठा फटका ऑन साइडला। चेंडू अडवला का नाही? चेंडू गेलाय 2 पायांच्या मधून सीमारेखा पार। चौकार 4 धावा। अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल। होगी तेरी दांडी गुल हाँ मेरा साहेब पावरफुल। येस थँक्यू डीजे थँक्यू। चौकार आलाय। थोडस खराब क्षेत्ररक्षण आपण आमच्या मुख्य स्क्रीनवर पाहू शकतात। त्या खराब क्षेत्ररक्षक मुले चेंडू गेला 4 धावेसाठी। 12 धावा धावपलकावरती आहेत। शॉर्ट चेंडू बॅकफुटर जाऊन पुन्हा त्या चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी। 13 धावा धावपलकावरती आहेत। 4 चेंडूचा खेळ झालाय। सलामीरचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत। येणारी रणनीती कशा प्रकारे असणार आहे? शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटर जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलं। चेंडू गेला सिंगल साठी। 14 धावा। येस 1 टू गो। ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलं। चेंडू अडवला का तर येस चेंडू अडवलाय। तोपर्यंत सिंगल रन। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती। जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने। यस थँक्यू डीजे थँक्यू। 3रं षटक मार्गस्थ आहे।
सुरुवात चांगली आहे आतापर्यंत जेकेसीसी अर्नाळा संघात. एक चौकार लगावला, 15 धावा धावफलकावरती आहेत. जमीनची बाजू ठरली. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. वन ऑफ द ग्रेट बॉलर गणेश गोलंदाजी मार्कवर आलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. या गोलंदाजाकडे ज्या प्रकारची ताकद आहे बघूया आता कशा प्रकारे गोलंदाजी हातवतोय आपल्या संघासाठी. मोठा फटका समोरच्या दिशेने चेंडू अडवला का तर येस, चेंडू अडवलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पूर्ण होते. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पूर्ण होते. 18 धावा धावफलकावरती. आपण ग्रुप सी कडे सुद्धा वळणार आहे, जिकडे दत्तगुरु नवापूर प्रथमच लीग फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदा प्रदान करणार आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावा धावफलकावर. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. या षटकामध्ये अवघ्या 4 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात. नयन कालुष्टे, प्रणय म्हात्रे कशा प्रकारची रणनीती असणार आहे दोन्ही फलंदाजाची येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती, 19 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. गण्या पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलं. धावतीची संधी, फेकी वेगवान होती, परंतु गणेशकडे चेंडू आला नव्हता. जर का चेंडू आला असता तर चित्र काय वेगळं असतं, परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाही मैदानामध्ये. येस, 1 to go. शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील. हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि 1 धावेनेच समाधान मानलं गेलंय. तर अखेरच 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा, 21 रन. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक मधुर संगीत आणि शेवटच्या आणि अंतिम षटकाला जशी सुरुवात होईल तसं बोलूया मैदानाच्या दिशेने. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. थँक्यू डीजे, थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. सुजित नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय, तर चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धाव धावफलकावर. धावसंख्या 1 ने पूर्ण. 22 धावा धावफलकावर. दोन्ही सलामीर फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट ठेवतील. उलटा चेंडू, प्रॉपर टायमिंग नाही चेंडूवर. चेंडू गेला बॅकची एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. चांगली आतापर्यंत गोलंदाजी हाताळली गेले. बघा दोन्ही सलामीर फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत, परंतु चांगली गोलंदाजी हाताळली गेली. पुरेपूर बांधून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत निर्मलच्या गोलंदाजाने केला गेला. जेकेसीसीच्या दोन्ही फलंदाजांना पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय, फील्ड करतोय. तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर. 24 धावा, 24 रन. लेग स्टंपच्या बाहेर येस, अजित निकम सर आमच्या दिशेने वळतायत आणि सांगतायत की लेग स्टंपच्या जास्तच बाहेर गेलाय चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू, बॅकफुटवर जाऊन चेंडूला ड्राईव्ह. चारुदत्त पाटील चेंडूला अडवला, फेकी केले आणि त्या फेकीला उत्तर आहे. तर पहिला हादरा जेकेसीसी अर्नाळा संघाला. नयन कालुष्टे गॉन. थँक्यू डीजे. सौरभ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 25 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता पहिला हादरा टीम जेकेसीसी अर्नाळा संघाला. बघूया प्रणय मात्र येणारे 2 चेंडू कशा प्रकारे असतील, पण चांगले आतापर्यंत षटक. मोठा फटका समोरच्या दिशेने चेंडू अडवला, फेकी केले, फेकी वेगवान आहे, परंतु चांगलं बॅकअप नव्हतं. त्यामुळे 1 धाव धावफलकावर. 26 रन. येस, 1 to go. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील. 26 रन, 26 धावा धावफलकावर. कट केलाय चेंडूला, दिशा दिली गेले. चेंडू गेलाय
डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. तर अखेरच पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावर 28चं टार्गेट ठेवलं गेलंय जेकेसीसी अर्नाळा संघाने निर्मल सीसी संघासमोर. जाऊया डीजे कडे, ऐकूया एक मधुर संगीत आणि त्यानंतर लगेचच वळूया मैदानाच्या दिशेने. सायबा क्रिकेट संघाच्या दमलय हाय बघना बात, सायबा क्रिकेट संघाच्या दमलय हाय बघना बात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. येस, थँक्यू डीजे. सायबर प्रीमियर लीग भरली आहे थाटात विरार गावात आणि अतिशय शानदार आयोजन. आणि या आयोजनाबद्दल आजचा हा 3रा दिवस, डे 3, मुख्य स्पर्धेचा 2रा दिवस. आणि ग्रुप जी मध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी ग्रुप जी मधील 2री मॅच चालू आहे, ज्या मॅच मधून विजेता संघ आपली ओमसाई समोर खेळताना दिसणार आहे. जशी या 2ऱ्या इनिंगला सुरुवात होईल, मी विनंती करेल आदरणीय तर्पण पाटील, आपण या मायक्रोफोन वरती तर्पण पाटील यांचा मधुर आवाज आपण या 2ऱ्या इनिंगसाठी ऐकणार आहोत. वेलकम तर्पण, आपलं सहर्ष स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं. हॅलो चेक. धन्यवाद भरतजी. सर्वप्रथम सर्व रसिक खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा क्रिकेट क्लब आयोजित सायबा प्रीमियर लीग 2024च्या या महासंग्रामामध्ये श्री प्रफुल्लजी साने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा आपण बघतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. निर्मल सीसी वर्सेस JKCC अर्नाळा यामधील होणारा हा सामना. पहिल्या इनिंगचा खेळ झाल्यानंतर 28 धावांचं आव्हान असेल. निर्मल सीसी संघापुढे 28 धावांचं आव्हान असणार आहे. 24 चेंडू असतील. येणाऱ्या 4 षटकांमध्ये आपण कोणत्या प्रकारचा खेळ होणार ते बघणार आहोत. नक्कीच एक उत्तम आयोजन, उत्तम नियोजन असलेली स्पर्धा, विरार वसईचा वर्ल्ड कप मानली जाणारी सायबा प्रीमियर लीग आपण बघतोय. या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. येणारे 24 चेंडू असतील. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल आपण बघणार आहोत. नक्कीच 2 फलंदाज सलामवीर यश आणि गणेश आपल्या सलामवीर जोडी आपण बघतोय. पहिल्या चेंडूला सन्मानरीतीने खेळवायला प्रयत्न केला होता. 1 धाव सहजरित्या केली जाईल. 1 धावे संघाचं धाव खातं उघडलं जातंय. 28 धावांचं आव्हान असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव संघाचं खातं उघडलं जातंय. सध्या स्ट्राईक वरती असणार यश, गोलंदाजी मार्क वरती राकेश. आता पुन्हा एकदा मार्क बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. टॅप करण्याचा चेंडू निघून येतोय ऑफच्या दिशेने. तेव्हापर्यंत 1 धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या 1 ने सरसावेल, जाऊन पोहोचेल 2 वरती. एक चांगला खेळ बघायला मिळतोय आपल्याला सायबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लेग साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये अजून 1 धाव अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वरती. 28 धावांचं आव्हान असताना एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जाईल ऑफ साईडच्या दिशेने डिक्लेअरसाठी. निर्मल सीसी वर्सेस JKCC यामधील होणारा हा सामना. दोन्ही संघ, मातब्बर संघ आपल्या संघासाठी स्वतःला क्वालिफाय करण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा सन्मानजनक पद्धतीने खेळलेला चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज आहेत यश आणि गणेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. लास्ट टू गोचा इशारा येतोय पंचांकडून. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा सन्मानजनक पद्धतीने खेळलेला चेंडू होता.
चेंडूला सन्मान दिला जातोय. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते ती 6 वरती. 6 चेंडूचा खेळ संपलाय. जेव्हा धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या 6 वरती. देऊया डीजे मास्टरला संधी, देऊया ब्रेक नंतर पुन्हा मॅच कडे. भगभुगे भग्नि भागोदरी देवो भ्रूं क्लिं क्लिं ओम फट स्वाहा. डीजे सौरभ, डीजे सौरभ, डीजे सौरभ, डीजे सौरभ. धन्यवाद. हॅलो धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मंचावर उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. साईबा प्रीमियर लीग पंचांचा इशारा येतोय पॉवर प्लेचा. नक्कीच हा पॉवर प्ले घेतला जाईल फलंदाजांकडून. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन फलंदाज अजूनही खेळपट्टीवर खेळताना दिसतात. यश आणि गणेश एक प्रत्येकी 3 धावांवरती खेळत असताना स्ट्राईकवरती यश. निर्मल सीसी या संघासाठी 28 धावांचं आव्हान असताना 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 वरती पोहोचलेली असताना येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 22 धावांचं आव्हान असणार आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक असेल. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला जातोय फेकी होईपर्यंत कलेक्ट केलं गेलं नाही. मात्र इथे धावचीची संधी होती परंतु फेकी चांगली होती, कलेक्ट करता आला नाही. त्यामुळे एक धाव सुद्धा अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 वरती. साईबा प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक चांगली संधी सर्व संघांसाठी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्या संधीचं सोनं करणं तितकंच गरजेचं असेल. चांगल्या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करणं तितकंच महत्त्वाचं असते. जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. उत्तम क्षेत्ररक्षण. फेकी होईल का? परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केलेलं आहे. एक चांगलं प्रदर्शन, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला JKCC अर्नाला या संघाकडून. दोन्ही संघ मातब्बर आहेत. प्रत्येक चेंडूमध्ये आपली जान झोकली आहे. 100% प्रदर्शन करणं गरजेचं असेल आणि तेच प्रदर्शन करताना दिसत आहेत JKCC अर्नालाचे क्षेत्ररक्षक. पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने. अजून एकदा गोलंदाजी मार्कवर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. कलेक्ट केलं जाईल फेकी होईपर्यंत. अजून एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वरती. आतापर्यंत हाणामारी करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु तिथे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 8 चेंडू 8 धावा झालेल्या असताना 9 धावा झालेल्या असताना 24 चेंडूमध्ये 28 धावांचं आव्हान होतं. पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू राहतोय वरती. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. षटकाराच्या दिशेने गडी बाद होतोय निर्मल सीसी संघाचा गणेश. धन्यवाद डीजे. एक मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र चेंडू काही वरच्या दिशेने राहिल्यानंतर चेंडू निघून जातोय सरळ सीमापार आणि गडीबाद झाला निर्मल सीसी संघाचा गणेश. नवीन बॅट्समॅन चारू. दुसरं षटक हाताळताना मुन्ना दिसतोय. पहिल्या 3 चेंडूवरती सिंगल धावा दिल्यानंतर चौथ्या चेंडूवरती त्याला गडी प्राप्त केला जातोय. पुढचा एकदा चेंडू होता. आता मात्र थोडीशी लाईन अँड लेंथ भरकटली जाते. पंचांचा इशारा अवांतर धावेचा. अवांतर धावेने धावसंख्या जाऊन 1 वरती वाढेल. जाऊन पोहोचेल ती 10 वरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती मात्र लाईन अँड लेंथ भरकटल्यानंतर थोडासा फायदा होता. पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल प्रणय यांच्या मार्फत. उत्तम क्षेत्ररक्षण. पॉवर प्लेचं षटक चालू असताना याच प्रदर्शनाची गरज असते आणि ते प्रदर्शन दाखवून देत आहेत JKCC अर्नालाचे क्षेत्ररक्षक. लास्ट टू गोचा इशारा येतोय पंचांकडून. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू वरती राहतोय. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार. 6 आणि गडी बाद होतोय. धन्यवाद जे सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो. साईबा क्रिकेट क्लब आयोजित साईबा प्रीमियर लीग 2024 पर्व 5वे. यामध्ये एक उत्तम आयोजन, उत्तम नियोजन असलेली स्पर्धा आपण बघतोय. सध्याच्या घडीला सामना सुरू आहे निर्मल सीसी वर्सेस JKCC अर्नाला. JKCC
अर्णाला या संघाने 27 धावा उभारल्यानंतर निर्मळ सीसी संघापुढे 28 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर 1 धावा धावफलकावरती आहेत त्या 10. येणारे चेंडू असतील 12 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता असणार आहे निर्मल सीसी संघाला. आतापर्यंत 2 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या एकूण आहे ती 10. तिसरं षटक असेल. तिसऱ्या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण बघणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्गवरती प्रणय मात्रे फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत 1 धाव अर्जित केली जाईल. ड्राईव्ह करण्याचा प्रहार करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आपल्याला. JKCC अर्णाला या संघाकडून धावसंख्या 1 ने वाढेल जाऊन पोहोचेल ती 11 वरती. कौस्तुभ मेहर किंवा मृदुल मेहर आपण कुठे असाल मंचावरती या. आता मात्र चांगला चेंडू हाताला गेला होता. सरळ जाऊन यष्टीवरती आदळतोय. यष्टीच्या स्वरूपात गडी बाद होतोय निर्मळ सीसी संघाचा. धन्यवाद धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे चेंडू निघून झाला. सरळ यष्ट्यांवरती आदळतोय. विकेटचं पतन होतंय. गडी बाद होतोय निर्मळ सीसी संघाचा दुसऱ्या चेंडूवरती. तिसरं षटक हाताळताना सुजित बॅट्समॅनवर. आता मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार येतोय. पहिल्या षटकापासून पाहिलं तर वेळोवेळी प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र यावेळी आत्ता तो चौकार आलाय निर्मळ सीसी संघासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वरती. आता मात्र थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचा इशारा आउट जातोय. झेलचीच्या स्वरूपात गडी बाद होईल निर्मळ सीसी संघाचा. पुन्हा एकदा झटका लागतोय निर्मळ सीसी संघाला. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. आतापर्यंत 3.4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती एकूण धावा लगावल्या जातात त्या 15. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र लेट कटच्या स्वरूपात चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. झेलचीच्या स्वरूपात गडी बाजाला सुजित. नव्याने फलंदाज येतोय तो निशांत. आता मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू राहतोय खालच्या टप्प्यामध्ये. चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं गेलंय प्रणय यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधील पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु चेंडू निघून जाईल सरळ डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अर्जित केली जाईल. धावसंख्येची जाऊन पोहोचेल ती 16 वरती. येणारे 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती 12. 6 चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल आपण बघणार आहोत. तोपर्यंत देऊया एकदा डीजेला संधी. ऐकूया 1-2. धन्यवाद धन्यवाद डीजे. एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतो. निर्मल सीसी वर्सेस JKCC अर्णाला या 2 मॅचमधील 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल. पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक सिंगल धाव अर्जित केली जाईल. नव्याने गोलंदाज येतोय सिद्धार्थ. दोन्ही संघावरती प्रेशर असेल. कोण हारेल कोण जिंकेल परंतु हा सामना जो आहे तो नक्कीच प्रेक्षकांचं मन जिंकेल. निशांत यांच्याकडून जर चौकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल निशांत यांच्या मार्फत. सूरज धाबाडे यांच्या मार्फत. दरम्यान पुढचा चेंडू आता मला पुन्हा बॅकफुट लावून पच करण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण होत आहे. अजून एक चेंडू निर्धाव हाताळला जातोय. काहीसं प्रेशराईज केलं जातंय फलंदाज करणाऱ्या संघासाठी.
दोघांवरती दडपण असेल. 3 चेंडू 11 धावांचे असतात. तिन्ही मोठे फटक्यांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं जाते चेंडूला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी सिद्धार्थ यार्डच्या मार्फत. आतापर्यंत 4 चेंडूचा फेकून झाल्यानंतर अजून एकच धाव खर्च केली गेलेली आहे. 4 चेंडू 1 धाव. पुढचा चेंडू असेल औपचारिकता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. अजून एक चेंडू वेळोवेळी प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्न निष्फळ ठरतोय. शेवटचा चेंडू असेल बॅकफुट लावून पूर्ण पंच करण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार आणि विजय प्राप्त होतोय JKCC अर्नाळा संघाचा. JKCC अंगाचा एक सुंदर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं.